नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना. आज आपण आपल्या कुलदेवतेची सेवा पूजा कशी करावी, आपली कुलदेवी कशी ओळखावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता असते आणि एक कुलदैवत असतं. प्रत्येक व्यक्तीचे जसे आई वडील असतात तसेच भगवान शंकर आणि पार्वती माता हे देखील प्रत्येकाचे आई वडील आहेत. काहींचे कुलदैवत हे भगवान शंकराचाच अवतार असणारे खंडोबा आहेत, तर काहींचे ज्योतिबा पण आहेत. त्याचप्रमाणे आपली कुलदेवता ही पार्वती मातेचाच अवतार असणारी तुळजाभवानी आई किंवा काहींची महालक्ष्मी अंबाबाई आहे. तुळजापूरची तुळजाभवानी आई, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, माहूरगडची रेणुका माता किंवा नाशिकची सप्तशृंगी देवी आई याच 3.5 शक्तिपीठांपैकी एक तुमची कुलदेवी असणार आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच जणांचे एकसारखे किंवा वेगवेगळे कुलदैवत असू शकतात. तुम्ही म्हणाल की इथे 4 देवी आहेत आणि तुम्ही 3.5 कसं म्हणता? तर सप्तशृंगी देवीला अर्धे शक्तिपीठ मानले गेले आहे. आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असते. जर आपण आपल्या कुलदैवताची उपासना केली तर त्यामुळे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सेवा केल्याने मुलांचे लग्न कार्य, सांसारिक सुखशांती, मुलांची नोकरी, व्यवसायामध्ये प्रगती अशा गोष्टी निर्विघ्नपणे पार पडतात. त्यामुळे प्रत्येकाला आपली कुलदेवी आणि कुलदैवत माहिती असणं गरजेचं आहे आणि त्यांची सेवा उपासना आपल्या हातून होणं आपल्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. आपल्या कुलदेवताच आपल्या कुळाचं रक्षण करत असतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा आपले कुळाचार, कुलधर्म नीट समजून घेतले पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्याच देव्हाऱ्यामध्ये आपली कुलदेवी आणि कुलदेवाचा टाक असायला पाहिजे. तुमच्याकडे जर देवांचे टाक नसतील तर तुम्ही तुमच्या कुलदेवतांची मूर्ती, फोटोसुद्धा घरामध्ये स्थापन करू शकता. त्याचप्रमाणे रोज नित्यनियमाने या देवांची षोडशोपचारे पूजा अर्चा करावी. मुलांची शिक्षणं, लग्न कार्य, आजारपण, सुखशांती या सगळ्यामागे बऱ्याचदा कुलदेवीची उपासना न होणं, कुळाचार न होणं ही सुद्धा कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई, आपल्या कुळाचा देव आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना होणं तितकंच आवश्यक आहे. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे रोज नियमितपणे आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो. जर तुमची कुलदेवी तुळजाभवानी आई असेल तर ओम तुळजाभवानी देवी नमः या मंत्राचा जप करावा. तसेच तुमची कुलदेवी जर कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देवी नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर 99 मंत्राचा 108 वेळा जप करावा. प्रत्येक देवीच्या उपासनेसाठी हा 99 मंत्र आहे. त्यानंतर ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी आपली कुलदेवी कशी ओळखावी? तर तुम्हाला श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा नामजप श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा किंवा त्याहून जास्त वेळाही करू शकता. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटतं किंवा तुमची कुलदेवी स्वतः तुम्हाला स्वप्नात येऊन दर्शन देते असा अनुभव आहे. जोपर्यंत तुमची कुलदेवी तुम्हाला समजत नाही तोपर्यंत श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहा. त्यानंतर घरातील विवाहित स्त्रियांनी मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीच्या नावे उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो. त्याचबरोबर दुर्गा सप्तशतीचा पाठ एकदा तरी आपल्याकडून केला जावा. त्यामुळे कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न राहते. तसेच 3:30 मुहूर्तावर कुलदेवतेला पंचपक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केला जावा. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण कुटुंबाने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतांच्या दर्शनासाठी जावं. आपल्या देवीची खणा नारळाने पूर्ण ओटी भरावी. तिचा अभिषेकही करावा. बऱ्याच जणांकडे अशीही पद्धत आहे की देवीचं दर्शन घेऊन घरी आले की घरी सवाष्णी जेवू घालतात
तसेही तुम्ही करू शकता। तर ही झाली आपल्या कुलदेवीची सेवा। त्यानंतर आपल्या कुलदैवताची सेवा कशी करावी, त्यांचे कुळाचार कसे करावेत याबद्दलही थोडक्यात माहिती पाहूयात। जर तुमचेही कुलदैवत खंडोबा असतील तर त्यांचा टाक तुमच्या देवघरात असावा। रोज टाकावर भंडारा वाहावा। येळकोट येळकोट जय मल्हार असा 5 वेळा जयघोष करावा। खंडोबाची ही पूजा शक्यतो घरातील पुरुषांनी करावी, त्यामुळे घरातील सर्वांना याचा लाभ मिळतो। त्यानंतर घरामध्ये वर्षातून 2 वेळा तरी खंडोबाची तळी भरली जावी। तसेच खंडोबा समोर बसून मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण करावं, किंवा तुम्ही दर रविवारी सुद्धा हा पाठ करू शकता। तसेच नवीन लग्न झालेल्या जोडप्याने जागरण गोंधळ घालावं। संसाराच्या पुढील वाटचालीसाठी खंडोबाचा आशीर्वाद घ्यावा। त्यानंतर दरवर्षी जेजुरी गडावर जावं, खंडोबाचं दर्शन घ्यावं, बेल भंडारा उधळावा। आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या कपाळी हा पवित्र भंडारा लागला गेला पाहिजे। तर अशा प्रकारे आपलं आणि आपल्या कुटुंबाचं प्रत्येक संकटांपासून संरक्षण व्हावं यासाठी कुलदैवतांची उपासना जरूर करावी। आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना करणं आवश्यक असतं अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो, त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हटलं जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या गोष्टी नक्की करा। तर अशा प्रकारे तुम्हाला माझ्या या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग भेटूयात अशा छान छान माहितीच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।